मंडळी, आज आपण इंद्रायणी तांदळाचा मटणाच्या आळणी रश्श्यात शिजवलेला भात ही रेसिपी बघतोय। त्याच्यासाठी काय काय साहित्य कृती लागते ते मी दाखवते तुम्हाला। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचन मध्ये। आज आपण बनवणार आहोत मटणाच्या आळणी रश्श्यात शिजवलेला इंद्रायणीचा भात। त्याच्यासाठी आपण मटण मॅरिनेट करतोय मंडळी। आता मॅरिनेशनसाठी बघा, आपण इथं हळद लावायची। मटण स्वच्छ धुवून घेतलंय मी। हे 750 ग्रॅम मटण आहे। आपण ह्या मटणाला 3 चमचे हळद लावतोय। त्याच्यानंतर आपण थोडंसं खडे मीठ टाकणार आहे। तुमच्या आवडीनुसार मीठ टाका। खडे मिठाने छानपैकी मटण मॅरिनेट होतं आणि चवीला पण छान लागतं। तर आपल्या अंदाजाने खडे मीठ टाकायचं, कारण आपल्या बारीक मिठापेक्षा हे मीठ खारट असतं। जर तुम्हाला नको असेल खडे मीठ तर तुम्ही बारीक मीठ सुद्धा टाकू शकता। आता हे मटण मी मॅरिनेट करून ठेवणार आहे 1 अर्ध्या तासासाठी। हे पहा मंडळी, आपल्याला जो भातासाठी आळणी रस्सा करायचा आहे त्याच्यासाठी मी इथं आता पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे। आता आपण कांदा टाकणार आहे। कांदा आपला आपण छानपैकी परतून घेणार आहे तेलामध्ये। कांदा लालसर होईपर्यंत आपण परतून घेणार आहे। अशा प्रकारे आपला कांदा पण लालसर परतून झालाय। आता त्याच्यामध्ये आपण गरम मसाले टाकतोय। आपल्याला जो आळणी रश्श्यातला भात करायचा आहे मंडळी, त्याच्यासाठी आपण आळणी रस्सा फोडणीला टाकतोय। तर हे बघा, आता आपण ह्याच्यामध्ये 4 लवंग आहेत, मिरी आहे, 1 दालचिनीचे 2 तुकडे आहेत आणि 4-5 मिरी दाणे, लवंग आणि दालचिनीचा तुकडा आहे। आता हे बघा, तेलामध्ये चांगलं आपल्याला असं परतून घ्यायचे गरम मसाले। आणि आता आपण आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट आहे, पुदिना आहे, आलं लसूण कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट आहे, ती पण आपण चांगली आता परतून घेणार आहे। आपल्याला पूर्ण कच्चा वास आलं लसणाचा घालवायचा आहे बरं का। छानपैकी आपण आता हे सगळं परतून घेणार आहे। हा आळणी रश्श्यातला इंद्रायणीचा भात आपण करणार आहे मंडळी। हा जो इंद्रायणीचा भात आहे तो भोर साईडला मिळतो आणि त्यांच्याकडे आळणी रश्श्यामध्ये भात शिजवला जातो। आता कसा शिजवायचा मी खाल्लेला आहे 1-2-3 वेळा। मी त्या हॉटेलमध्ये, त्या साईडच्या हॉटेलमध्ये जेवलेले मंडळी। तर त्याच्याबरोबर त्यांचं जेव्हा मटण थाळी येते, त्या मटण थाळीबरोबर आळणी रश्श्यातला शिजवलेला भात येतो। तर आपण आता तो तसा भात करणार आहे आणि तो मोस्टली भोर साईडचा आहे, ते इंद्रायणीचाच तांदूळ असतो बरं का त्यांचा। आता आपल्याकडे जर इंद्रायणी नसेल मिळत तर तुम्ही वासाचा कोणताही तांदूळ वापरला तरी चालेल। फक्त एवढंच की हा थोडासा चिकट भात असतो। त्याच्यामुळे चिकट होणारा कोणताही तांदूळ वापरा मंडळी वासाचा। आपण बिर्याणी राईसला नाही हा बरोबर लागणार, तुम्ही केला तरी चालेल, पण बिर्याणी राईसला खूप बिर्याणी राईस सुट्टा होतो, त्याच्यामुळे जो चिकट तांदूळ असेल तो वापरा। अशा प्रकारे आपला मसाला परतून झालेला आहे। आता आपण मटण टाकतोय। तर हे मटण पण आपल्याला परतून घ्यायचे। एक 4 ते 5 मिनिट आपल्याला ह्या मसाल्यामध्ये हे मटण छानपैकी परतून घ्यायचे। हे बघा, पूर्णपणे हा मसाला सगळा मटणाला आपल्याला लागायला पाहिजे। आपल्याला जो आळणी रश्श्यातला भात करायचा आहे त्या रश्श्याला पण, आळणी रश्श्याला पण चव पाहिजे। आता इथे एक आहे मंडळी, आता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्यातले पीस आळणी रश्श्यामध्ये खाऊ शकता भातात टाकून, पण मी ह्यातले पीस आळणी रश्श्यात टाकणार नाही आहे। फक्त आळणी रश्श्यामध्ये आपण भात शिजवणार आहे। आणि आवडत असेल तर तुम्ही ह्यातले पीस काढून
रश्श्यामध्ये टाकून भात शिजवू शकता। पण आता आपण काय करणार आहे, ह्याचा आळणी रस्सा वापरून आपण तो रश्श्यात भात शिजवणार आहे आणि ह्या मटणाचा आपण सुकं पातळ रस्सा करणार आहे। तर माझ्या मटणाच्या 2-3 रेसिपीज आहेत बरं का चॅनलवरती, तुम्ही बघा। आता आज आपण फक्त आळणी रश्श्यातला भात करतोय, ते दाखवते रेसिपी तुम्हाला मी। तर अशा पद्धतीने बघा आपण मटण छानपैकी परतून त्याच्यावरती आपण ताट ठेवलेलं आहे, ताटावरती आपण पाणी ठेवले। आता मटणाला स्वतःचं पाणी सुटल्यानंतर आपण उलटण्याने ते वर खाली करणार आहे मटण, आणि त्याच्यामध्ये हे वरती जे पाणी आपण टाकले ते पाणी आपण मटणामध्ये टाकणार आहे। अशा प्रकारे आपण आळणी रस्सा शिजवून घेणार आहे। पहा मंडळी, अशा पद्धतीने आपला जो आपण आळणी रश्श्यामध्ये भात शिजवणार आहे तो रस्सा तयार आहे। आता आपण काय करणार आहे मंडळी, ह्यातलाच रस्सा आपण काढून घेणार आहे इथं पातेल्यामध्ये। जेवढा आपल्याला भात शिजवायचा आहे मंडळी तेवढा आपण रस्सा काढून घ्यायचा आहे। तर हे पहा मंडळी, इथं आपण जेवढा आपल्याला भात शिजवायचा आहे तेवढा आपण रस्सा काढून घेतलेला आहे। आता भात शिजवताना मी तुम्हाला दाखवते। पहा मंडळी, अशा पद्धतीने आपल्या आळणी रश्श्याला आता रस्सा उकळलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये इंद्रायणीचा भात टाकतोय। इथं मी भात शिजवून घेतलेला आहे बरं का इंद्रायणीचा, आपण कुकरला भात शिजवलेला आहे। आता हा भात आपण ह्या रश्श्यामध्ये टाकणार आहे। हे पहा, तर हे पहा मंडळी, अशा प्रकारे आपण आता हा भात आळणी रश्श्यामध्ये टाकलेला आहे। आता हा आपल्याला छानपैकी असा एकसारखा करून घ्यायचा आहे। जेवढा तुमचा रस्सा असेल तेवढा भात टाका मंडळी। आता ह्याच्यामध्ये आणखीन भात लागेल आपल्याला। तर हे पहा मंडळी, अशा प्रकारे आपण आता ह्या रश्श्यामध्ये भात टाकलेला आहे। आपण आता हा भात एकसारखा करणार आहे आणि झाकण लावून 1-10 मिनिटासाठी आपण चांगला छानपैकी ह्या रश्श्यामध्ये मुरून देणार आहे। हा मंडळी, अशा पद्धतीने आपल्याला आता हा पूर्णपणे भात आपल्याला ह्या रश्श्यामध्ये मुरून द्यायचा आहे बरं का। असा करून बघा मंडळी, खूप छान होतो हा भात। आता हा बऱ्याच ठिकाणी आपलं जे घरचं लोणकडं तूप असतं त्या तुपामध्ये मटण शिजवून त्याच्यामध्ये भात करतात हा, पण मी काय तूप वापरलेलं नाही आहे मंडळी। मी आता वरून तूप टाकणार आहे, कारण आमच्याकडे तूप जास्ती खाल्लं जात नाही, जास्ती तुपातला असा आळणी रश्श्यातला भात आवडत नाही, म्हणून मी तेलामध्ये केला आहे। आता मी वरून वाढताना ज्याला पाहिजे त्याला तूप वाढून मी तो भात वाढणार आहे। तर हा बघा तुम्ही तूप, हा पहा मंडळी, असा आता आपण हा भात उकळून द्यायचा आहे। उकळलं की आपण बारीक करणार आहे गॅस आणि झाकण ठेवणार आहे। तर अशा पद्धतीने भात करून बघा मंडळी, लहान मुलांना सुद्धा खूप आवडेल हा भात, मोठी माणसं सुद्धा आवडीने खातात। आणि बऱ्याच ठिकाणी मी हा भात, मी जो तुम्हाला बोलले की भोर साईडला आपण इंद्रायणी तांदळातला मटणाच्या आळणी रश्श्यातला भात खातो, तर तिथं बऱ्याच ठिकाणी तुपामध्ये केला जातो हा भात। तर आपण काही तूप नाही वापरलेले मंडळी, आपण तेलामध्येच केलाय। पण आता जर तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही मटण तुपात फोडणीला टाकायचं आणि मग त्याचा भात करायचा, छान होतो। आणि असा तेलातला भात पण छान लागतो, जे तुम्हाला आवडेल ते पण छान होतो हा भात। थोडेसे आपण आता कोथिंबीर टाकूया वरून आणि उकळून देऊया। आता उकळलं की गॅस आपण बारीक करायचा आहे आणि झाकण लावून 5 ते 7 मिनिटासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे। तर हे पहा मंडळी, अशा पद्धतीने हा भात आपला छानपैकी आता मुरतोय ह्या रश्श्यामध्ये। पूर्णपणे रस्सा आता ह्या भातामध्ये आपला मुरणार आहे, हे बघा। आता तुम्हाला जर आवडत असेल ना मंडळी तर ह्याच्यामध्ये तुम्ही पीस जरी टाकले मटणाचे तरी पण छान लागतात, पण आज मला नुसता आळणी रश्श्यातला भात करायचा होता म्हणून मी असा केलेला आहे। आता तुम्ही पहिल्यापासून कृती बघितली असेल मंडळी, अशा प्रकारे एकदा करून बघा, खूप छान होतो हा भात, लहान मुलं सुद्धा आवडीने खातात। तर हे पहा मंडळी, अशा पद्धतीने आपला आता हा भात तयार आहे, हे बघा। जेवढा वेळ आपण ठेवणार
तेवढ्या वेळात हा पूर्णपणे हा रस्सा सगळा आपला भात पूर्ण हे होणार आहे, ह्या रश्श्यामध्ये मुरणार आहे हा भात. तर हा बघा छानपैकी असा आपला भात आता तयार आहे. जर तुम्हाला आवडत असतील मंडळी तर ह्याच्यामध्ये पीस टाका, पीस टाकून खाल्लं तरी छान लागतो, किंवा असा जरी तुम्ही खाल्लात तरी छान लागतो. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला मटण तुपामध्ये आवडत असेल तर तुम्ही मटण तुपामध्ये फोडणीला टाका, किंवा मग ह्या भातावरती तूप घ्या आणि मग खा, छान लागतो तुपातला भात. आता मी हा सर्व करणार आहे, तुम्हाला दाखवते. तर हे पहा मंडळी, अशा प्रकारे आपला भात तयार आहे. मी आता सर्व करते. अशा प्रकारे भात करून बघा मंडळी. इंद्रायणी तांदूळ नसेल तर तुम्ही बासमतीचा तांदूळ सुद्धा ह्याच्यासाठी वापरू शकता. कोणताही तांदूळ, वासाचा तांदूळ तुम्ही वापरू शकता मंडळी, फक्त भात चिकट व्हायला पाहिजे. हा बघा अशा प्रकारे मटणाच्या आळणी, आता इथं चिकनचा आळणी रस्सा सुद्धा तुम्ही वापरू शकता. मटणाच्या आळणी रश्श्यात पण छान होतो, चिकनच्या आळणी रश्श्यात सुद्धा हा भात चांगला होतो. तर हा बघा, आपण आता इथं एक लिंबाची फोड देतोय, थोडीशी आपण कोथिंबीर टाकूया, आणि आता आपण थोडंसं तूप टाकणार आहे वरून. तर तूप ऑप्शनल आहे मंडळी, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर नाही टाकला तरी चालेल. हे बघा, हे पहा आपण थोडंसं तूप टाकलेलं आहे भाताला वरून. आणि अशा प्रकारे हा भात तयार आहे खाण्यासाठी. तर मंडळी एकदा करून बघा ही रेसिपी, खाऊन बघा, कशी वाटली मला कमेंट्स करा. धन्यवाद मंडळी. आता हा भात मी तुम्हाला सांगितले, मटणाचा रस्सा किंवा चिकनचा रस्सा ह्याच्यामध्ये केला तरी चालतो, छान होतो बरं का. आता करून बघा, खाऊन बघा ही रेसिपी. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.